नमस्कार मित्रांनो, आपल्या नुसती फिरस्ती चॅनलवर आज आपला दुसरा ब्लॉग आहे. आता शनिवारचा दिवस आहे. आम्ही आता निघालो आहे फिरायला. कुठे जातो काय जातो त्याआधी तुम्हाला मी सांगतो. आज मुंबईत खूप भयंकर पाऊस चालू आहे. रेड अलर्ट चालू आहे. तुम्ही बघू शकता बिल्डिंगच्या बाहेर निघताच किती पाणी जमलं आहे. आणि हे सगळं मी तर तुम्हाला बोलेल तुम्ही घराच्या बाहेर निघूच नका. रिस्की आहे जरा, वातावरण पण नाही आहे व्यवस्थित. ॲक्च्युली मी पण नाही निघलं पाहिजे, पण सुट्टीचा दिवस आणि मुंबईत राहून पावसात फिरलो नाही तर काय केलं. कारण मुंबईचा पाऊस हा एक वेगळाच आहे. आणि तुम्ही समोर वातावरण बघा. माझ्या घरातून बाहेर निघायला काय वातावरण आहे. समोर तो पांडवकाडा वॉटरफॉल आणि हे बघा रिव्हर क्रॉसिंग. पाणी बघा तुम्ही काय लेवलपर्यंत साचलंय. आता याच्यात जर एखादा मोठा खड्डा असला तर एक खूप रिस्की होणार आहे. म्हणून म्हणतो तुम्ही टाळा. मी तर जरा जवळच्या जवळ जातोय. तुम्ही वातावरण बघा काही समोर. असं वाटतंय मी हिल स्टेशनला राहायला आलोय. कुठे लोणावळा, माथेरान की महाबळेश्वर असं वाटतंय. बापरे बाप, पाणी बघा. भयंकर पाणी भरलंय आज खारघर मध्ये. काहीच पांडवकाडा वॉटरफॉल बघा. आणि वॉटरफॉल बघायला आलेली गर्दी बघा. फुल वाहतोय. तुम्हाला झूम करून दाखवतो. फुल फोर्सने सुरू झालाय पांडवकाडा. पण खूप रिस्की आहे. मागच्या 2-4 दिवसाआधीच एक जण वर गेला होता आणि तिथून त्याचा पाय घसरून तो खाली पडलाय. त्यामुळे वर जायची एंट्री बंद केली आहे. पण इथून आता लोक हे बघायला आलेले आहेत. मला तर वाटतं मी एका हिल स्टेशनलाच राहायला आलेलो आहे. एक हिल स्टेशन बनलंय खारघर. फुल फॉग, फुल फुल एकदम बेस्ट वातावरण झालंय. आता आम्ही निघालोय उरण बीच कडे. आज विचार केला की जवळ कुठे जायचं, लवकर घरी येऊ, पटकन जाऊन. असंही लेट निघालो, आता 5:15 झालेले आहेत. तर विचार केला की जरा पावसात बीच कसं दिसतं बघू. जवळच्या जवळ जाऊ, बीचवरती बसू शांत ठिकाणी. आम्ही विचार करत होतो जरा मुंबई फिरायला जाऊ, मरीन ड्राईव्ह वगैरे. पण ट्रॅफिक एवढी दाखवते, 1 तास 50 मिनिटं इथनं दाखवतात. त्यापेक्षा जवळच्या जवळ उरण बीचला जातो, बघतो शांततेत काय काय नाही, आणि घरी येऊन जाऊ जवळच्या जवळ पडतं. कारण पाऊस कधी किती वाढू शकतो म्हणून. आणि आता गाडी रिझर्वला लागून गेली आहे, तर पेट्रोल भरतो इथे आणि निघतो. काहीच आता पेट्रोल फुल करून आम्ही निघालोय उरण बीचकडे. खूप लेट झालंय, पण तरी इच्छा आहे की जाऊच. हवं तर फक्त टच करून येऊ, पण जाऊ तर जाऊच. काहीच आता बेलापूर क्रॉस केलंय आम्ही. बेलापूरच्या साईडने चाललोय उरणला. एवढा तुफान पाऊस चालू आहे, भयंकर लेवलला पाऊस चालू आहे. विचार आला होता मनात की परत घरी जाऊ, पण म्हटलं जे होईल ते होईल, आज जायचंच आहे. आणि श्रीमान दादाचं एक वाक्य लक्षात आलं मला, सालटी गेली तरी चालेल पण नाच झाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही जातोच आहे. तुम्ही वातावरण बघ कसलं, ढगं कसले भरून आले. आणि थोडं व्हिडिओ क्वालिटीत जर तुम्हाला काही थोडं ब्लरीनेस वगैरे येत असेल तर थोडं समजून घ्या. पाऊस खूप चालू आहे, कंटिन्यू त्याच्यावर पाणी पडतंय. आणि आवाजाचा पण थोडा प्रॉब्लेम वाटत असेल तर सॉरी त्यासाठी. यावेळेला तरी मी तुम्हाला ट्राय करतोय की परफेक्ट पिक्चर दिसू, क्लिअर इमेज आली पाहिजे, व्हिडिओ आली पाहिजे तुमच्यासमोर. आता मी थोडं व्हिडिओ बंद करतो, स्पीड पण कवर करतो, कारण रेकॉर्डिंग करणं पण मला खूप अवघड होतं आहे. आता थोडं उरणच्या आसपास आलो की भेटतो तुम्हाला आणि दाखवतो. मित्रांनो, शेवटी तुमचा भाऊ उरण मध्ये पोहोचलाच आहे. आणि आता फर्स्ट 5 ते 7 मिनिटात आम्ही उरण बीचला राहणार. असं काही कारण नाही आहे बीचला जायचं, पण जायचं असं वाटलं मनात, म्हणून आम्ही बीच साठी निघालोय. कसं काय वाटलं काय वाटलं मला काहीच माहित नाही. आणि हा रस्ता ज्याने पण बनवलाय ना, त्याचा नंबर जर सापडला ना, त्याच्या आईला त्याची. एवढे मोठमोठे खड्डे काय सांगू तुम्हाला. पूर्ण बघितल्याशिवाय जाणं म्हणजे रिस्की आहे. पावसाचं पाणी साचतं, तुम्ही पण सांभाळून बाईक चालवा. रिस्की आहे, नाही वाटत तिथे नका टाकू, थांबून घ्या.
समोरच्याचा अंदाज घ्या, समोरचा कुठून टाकतोय गाडी आणि मगच गाडी चालवा. बघा काही सुरत बीच तुमचा भाऊ पोचला शेव. पावसात बीचची मजा वेगळीच आहे. काहीच पाऊस एवढा वाढलाय आणि हवा एवढी चालू आहे की उभं राहायला होत नाहीये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, खूपच लेवलला पाऊस वाढलाय. एरवी आपण इथे उभं राहून बीच माती माती जे पण येते खेळतो, तर ह्या वेळेला तर ते दिसतच नाही, एवढं पाण्याची लेवल वाढलेली आहे. फुल दगडांपर्यंत पाणी आलेलं आहे वर, बघू शकतात. वाऱ्याचा अंदाज लावा तुम्ही, नारळाचे झाड बघा, वारा एवढा फास्ट चालू आहे, अख्खे झाड इकडे तिकडे होत आहेत. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यात एवढं जाणवणार नाही, पण भयंकर वातावरण झालंय. गाईज आम्ही आमच्या घरी जायला निघालोय आता परत. इथून 1 तास 6 मिनिटं दाखवतोय, 38 किलोमीटर जायचंय. टाइम खूप वाढत होता, अंधार पडतोय, म्हणून आम्ही निघालोय लवकर जायला. जास्ती वेळ थांबून वेळ घालवून काही फायदा नाहीये. रात्रीचे रस्ते दिसत नाही, खड्डे दिसत नाही, पाणी भरतंय हळूहळू. आणि आपल्या टू व्हीलरच्या हेडलाईटने तर मला थोडं अवघड होणार आहे घरी पोहोचायला अंधाराचं. पण आम्ही आता हळूहळू जाऊ घरी. तर आता तुम्हाला जेव्हा घराजवळ येऊ तेव्हा भेटतो. मी आता थोडं गाडी चालवण्यावर लक्ष देतो. काहीच आता आम्ही नवी मुंबई एअरपोर्ट कडून चाललोय घरी. तुम्ही बघू शकतात, विमान येत आहे तिकडून, लँड होतंय. जाताना तर आम्ही बेलापूरच्या साईडने गेलेलो, पण आता येताना एअरपोर्ट साईडने आलो. बघा गाईज, विमान बघा काय सीन आहे भाई, काय टायमिंग पकडलाय आम्ही पण. वा 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 वा. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय आमच्या घराच्या जवळ. 5 मिनिटात आम्ही घरी पोहोचू. भयंकर पाऊस आहे, सगळीकडे पाणी भरतंय रोडांवर सगळीकडे. जसं कसं करून आलो घरी, गाडी चालवायला पण होत नव्हती. आता पोहोचू. आता हा ब्लॉग मी इथेच संपतोय. जसं पहिल्या ब्लॉगला प्रेम दिलं तसं या ब्लॉगला पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि एवढ्या पावसात तुम्ही नका निघू, रेड अलर्ट आहे तर घरीच राहा. मान्य पाऊस हा फिरण्याचा सीझन आहे, पण ह्या लेवलला असेल तर आपण घरी राहिलेलंच बरं असतं. आणि जसं पहिल्या ब्लॉग मध्ये बोललो की आता आपले ब्लॉग ते रेग्युलर घेतील, आपली फिरस्ती काय थांबणार नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. नवीन ठिकाणी जाऊया, नवीन ठिकाण एक्सप्लोर करूया, नवीन ठिकाणाचा अनुभव तुम्हाला सांगतो. चालेल मित्रांनो, चला रजा घेते तुमची. बाय बाय.